हॅलो गाईज, मी आहे मयुरी आणि मी करते 30 डेजचं इंटरमिटंट फास्टिंग। आज दिवस 20वा आहे, पण गेले 15-16 दिवस माझं वजन हे 73च्याच घरात आहे। मग ते कारण आय थिंक पिरियड्समुळे आहे की, पण एवढे दिवस कधी झालं नव्हतं। एक आठवडा तरी असायचं हे नाटक की वजन स्टक वगैरे होते, पण यावेळेला भरपूर दिवस हे वजन स्टक झालेलं आहे। पण असू दे, काहीही कारण असेल, पण मी उद्यापासून माझं 100% देणार आहे। 100% डिसिप्लिन आणि पूर्ण जे काही आहे ते कंप्लीट करणार आहे अगदी प्रॉपर पद्धतीने, कारण मला हे चॅलेंज मी जे स्वतःसाठी घेतलं आहे ते मला कंप्लीट करायचंच आहे। 10 दिवसात मला 3 किलो वजन कमी करायचं आहे। थोडंसं डिफिकल्ट आहे, पण केलं तर पॉसिबलसुद्धा आहे, म्हणून मी करून दाखवणारच आहे। हे स्वतःला चॅलेंज आहे आणि माझ्यापेक्षा तुम्हालाही माझ्यावर भरपूर विश्वास आहे, तुमच्या लाजच्या कमेंट्सवरून मला दिसलेला आहे। तर दिवसाची सुरुवात नॉर्मली केलेली आहे रोजच्याप्रमाणेच, आणि आज ब्रेकफास्ट नाही केला आहे कारण काल रात्री मी जेवलेली आहे। हा माझा आजचा मील आहे। तर तो 16 तासांचा जो फास्टिंग आहे तो कंप्लीट होण्यासाठी मी आज नाश्ता नाही केलेला आहे। ऑफिसला निघण्यापूर्वी 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियालेली आहे आणि आता मी ऑफिसला निघते आहे। ऑफिसला मी 1 वाजता सीड्स खाऊन माझा फास्ट जो आहे तो ब्रेक केलेला आहे आणि 2 वाजता मी माझा मील घेतलेला आहे आणि आता ऑफिसवरून घरी येते। आजही जेवायचं नव्हतं मला रात्री, पण घरी आल्यानंतर मला जेवावंसंच वाटत होतं, त्यामुळे मी जेवून घेतलं आहे। पण हे उद्यापासून नाही चालणार, कारण उद्यापासून मला ओमॅड करायचं आहे। जर 10 दिवसात 3 किलो कमी करायचं असेल तर ते पॉसिबल आहे। ॲक्च्युली थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही आहे, केलं तर होईल। त्यामुळे उद्यापासून खरंच एकदम जोमात करायचं आहे। भेटूया उद्या, बाय।